नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आज आपण इंग्रजी ग्रामरमधील पार्ट्स ऑफ स्पीच हा भाग पाहणार आहोत. तर त्या ज्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत त्या आहेत, सर्वप्रथम आहे नाऊन, दुसरे आहे प्रोनाऊन, तिसरे आहे ॲडजेक्टिव्ह, चौथे आहे वर्ब, पाचवे आहे ॲडवर्ब, सहावे आहे प्रिपोजिशन, सातवे आहे कंजंक्शन आणि आठवे आहे इंटरजेक्शन. तर चला सुरू करूयात हा भाग शिकण्यासाठी. आणि सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक देखील करा. पहिला भाग आहे नाउन्स. तर नाउन्स म्हणजे नाम. तर सर्वप्रथम याची डेफिनेशन म्हणजे व्याख्या पाहूयात. अ नाउन इज अ वर्ड दॅट नेम्स अ पर्सन, प्लेस, थिंग, ॲनिमल ऑर आयडिया. म्हणजे नाउन हा असा शब्द आहे की जो एखादा व्यक्ती, एखादे ठिकाण, एखादी गोष्ट, एखादा प्राणी किंवा एखादी योजना यांसंबंधीचे जे नाव असेल त्यास नाउन म्हणतात. तर त्याची काही उदाहरणे पाहूयात. पहिलं उदाहरण आहे राहुल इज रीडिंग अ बुक. त्यात राहुल हे नाउन आहे. दुसरं आहे द डॉग इज प्लेइंग इन द पार्क. त्यात पार्क आणि द डॉग हे नाउन आहे. तिसरं आहे मुंबई इज अ बिझी सिटी. त्यात मुंबई आणि सिटी हे नाउन्स आहेत. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. यात ऑनेस्टी हे नाउन आहे. आणि पुढील आहे टाईप. यात आपण टाईप्स ऑफ नाउन्स पाहूयात. तर त्या नाउन्समध्ये दोन प्रकार आहेत. पहिला आहे कॉमन नाउन आणि दुसरे आहे प्रॉपर नाउन. तर चला आपण हे नाउनचे दोन्ही प्रकार पाहूयात. प्रथम आहे कॉमन नाउन. त्याची व्याख्या पाहूयात. अ कॉमन नाउन इज अ वर्ड दॅट नेम्स अ जनरल पर्सन, प्लेस, ॲनिमल, थिंग ऑर आयडिया. It does not refer to a specific person or usually begins with the small letter unless it starts a sentence. की कॉमन नाउन हा असा नाम आहे की ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं, ठिकाणाचं किंवा प्राण्याचं किंवा एखाद्या वस्तूचं नाव असतं, परंतु ते विशिष्ट नाव नसेल. म्हणजेच असं एखादं नाव की जे आपण सर्वांसाठी वापरू शकतो. म्हणजेच एखादं नाव की जेणेकरून आपण पूर्ण एखाद्या समुदायाला संबोधू शकतो आणि हे एखाद्या विशिष्ट नामासाठी वापरले जात नाही आणि याची सुरुवात नेहमी स्मॉल लेटरपासून होते, जरी ते वाक्याच्या सुरुवातीला असेल तरी. त्याचे एक्झाम्पल पाहूयात. द बॉय इज प्लेइंग इन द पार्क. यामध्ये बॉय आणि पार्क हे कॉमन नाउन आहे, कारण बॉयमध्ये कोणतेही स्पेसिफिक नेम दिलेले नाही. दुसरं उदाहरण आहे माय टीचर गेव मी अ बुक. यामध्ये बुक हा कॉमन नाउन आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे बुकचे नाव दिलेले नाही. नंतर डॉग इज स्लीपिंग अंडर द टेबल. म्हणजे डॉग, कारण यामध्ये कोणत्याही प्रकारच्या डॉगचे नाव दिलेले नाही. पुढचे उदाहरण आहे शी स्टडीज इन अ स्कूल. यामध्ये स्कूल हे कॉमन नाउन आहे. दुसरा भाग पाहूयात प्रॉपर नाउन. तर सर्वप्रथम प्रॉपर नाउनची डेफिनेशन पाहूयात. अ प्रॉपर नाउन इज द नेम ऑफ स्पेसिफिक पर्सन, प्लेस, ॲनिमल, ऑर्गनायझेशन ऑर थिंग. अ प्रॉपर नाउन ऑलवेज बिगिन विथ अ कॅपिटल लेटर. म्हणजे प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम, की जे नाम आपण एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी, ठिकाणासाठी, प्राण्यासाठी किंवा संघटनेसाठी किंवा एखाद्या वस्तूसाठी वापरतो, ते विशिष्ट नाव म्हणजे प्रॉपर नाउन. तर प्रॉपर नाउनची सुरुवात नेहमी कॅपिटल लेटरनेच होते. त्याचं एक्झाम्पल पाहूयात. राहुल लिव्ज इन मुंबई. यामध्ये राहुल हे एक प्रॉपर नाउन आहे आणि कारण राहुल हे एका विशेष मुलाचे नाव दिलेले आहे. आणि त्याच वाक्यात दुसरे प्रॉपर नाउन आहे मुंबई, ज्यामध्ये मुंबई हे
एक विशिष्ट शहर आहे. पुढील वाक्य आहे इंडिया इज अ ब्युटिफुल कंट्री. यामध्ये इंडिया हा प्रॉपर नाऊन दिलेला आहे. पुढील भाग आहे प्रोनाऊन. तर प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. तर याची पहिले आपण डेफिनेशन पाहूयात. अ प्रोनाउन is a word that is used instead of noun to avoid repeating the same noun again and again. म्हणजेच प्रोनाउन हा असा शब्द असतो की जो नामाच्या ऐवजी वापरला जातो. म्हणजेच नाऊनच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे प्रोनाउन. कारण एखाद्या वाक्यामध्ये किंवा एखाद्या पॅराग्राफमध्ये एकच नाव जर पुन्हा पुन्हा येत असेल तर ते टाळण्यासाठी आपण प्रोनाऊनचा वापर करतो. तर त्याची एक्झाम्पल पाहूयात. राहुल इज अ गुड स्टुडंट. ही स्टडी हार्ड. म्हणजेच या वाक्यामध्ये असे सांगितले आहे की राहुल खूप चांगला मुलगा आहे, परंतु लगेच दुसऱ्या वाक्यामध्ये राहुलचे पुन्हा नाव घेण्याऐवजी ही हा प्रोनाऊन वापरला आहे की जेणेकरून राहुलचे पुन्हा पुन्हा येणारे नाव टाळता यावे. पुढील वाक्य आहे प्रिया इज माय फ्रेंड. शी लिव्हज इन मुंबई. म्हणजे या ठिकाणी प्रिया हे नाऊन वापरले आहे, परंतु पुढे त्याऐवजी शी हे प्रोनाऊन वापरले आहे. तिसरे वाक्य आहे द बुक इज ऑन द टेबल, इट इज न्यू. म्हणजे द बुक हे नाऊन आहे, परंतु त्या जागी इट हे प्रोनाऊन वापरले आहे. पुढील भाग आहे ॲडजेक्टिव्ह. तर ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. तर सर्वप्रथम ॲडजेक्टिव्हची व्याख्या पाहूयात. An adjective is a word that describes or modifies a noun or pronoun. It tells us more about a person, place, animal, thing or idea. म्हणजेच ॲडजेक्टिव्ह हे हा असा शब्द आहे की जो एखाद्या नाऊन किंवा प्रोनाऊनबद्दल अधिक माहिती सांगतो. म्हणजेच तो एखाद्या पर्सन, प्लेस, ॲनिमल, थिंग और आयडियाबद्दल जास्त माहिती देतो. याचे एक्झाम्पल आहे शी इज अ ब्युटिफुल गर्ल. म्हणजेच या वाक्यात असे दिले आहे की शी इज अ ब्युटिफुल गर्ल, म्हणजे ती गर्ल आहे, पण ती कशी आहे तर ब्युटिफुल आहे. द टॉल बॉय प्लेज बास्केटबॉल. म्हणजेच एक मुलगा आहे की जो बास्केटबॉल खेळतो, पण तो कसा आहे तर टॉल आहे. आय हॅव अ रेड कार. म्हणजे माझ्याकडे एक कार आहे, परंतु ती कशी आहे तर रेड कलरची आहे. म्हणजेच या ठिकाणी ब्युटिफुल, टॉल, रेड इत्यादी शब्द नामाऐवजी नामासाठी किंवा सर्व नामासाठी अधिक माहिती देण्यासाठी वापरले जातात. पुढील भाग आहे वर्ब्स. वर्ब्स म्हणजे क्रियापदे. त्याचे डेफिनेशन पाहूयात आपण. A verb is a word that shows an action, a state, or an occurrence. It tells us what a person, animal, or thing does, is, or experience. म्हणजे वर्ब हा एक असा शब्द आहे की जो आपल्याला एखादी कृती, एखादी स्थिती हे आपल्याला पर्सन, ॲनिमल किंवा वस्तू हे कसे आहेत किंवा यांनी काय केले या संबंधित सांगतात. याचे एक्झाम्पल पाहूयात. राहुल रन्स एव्हरी मॉर्निंग. म्हणजेच राहुल रोज सकाळी धावण्यासाठी जातो. या ठिकाणी रन ही एक ॲक्शन आहे, म्हणून रन हा वर्ब आहे. शी राईट्स अ लेटर. ती एक पत्र लिहिते. या ठिकाणी राईट ही एक ॲक्शन आहे, म्हणून वर्ब राईट आहे. दे प्ले क्रिकेट आफ्टर स्कूल. म्हणजेच ते शाळेनंतर क्रिकेट खेळतात. या ठिकाणी प्ले हे वर्ब वापरले आहे. पुढील आहे ॲडवर्ब. An adverb is a word that modifies or gives or describes a verb, an adjective or another adverb. It tells us how, when, where, or to what extent something happens. म्हणजेच ॲडवर्ब हा असा शब्द आहे की जो क्रियापदासंबंधी अधिक माहिती सांगतो, किंवा ॲडजेक्टिव्ह
किंवा एखाद्या दुसऱ्या ॲडव्हर्ब संबंधी अधिक माहिती सांगतो. म्हणजेच एखादी गोष्ट कधी घडली, केव्हा घडली, कुठे घडली आणि कशा प्रकारे घडली ह्या संबंधी ॲडव्हर्ब सांगते. याचं एक्झाम्पल पाहूयात. राहुल रन्स क्विकली म्हणजे राहुल धावतो, पण तो कसा धावतो या संबंधी सांगते. क्विकली हा शब्द सांगतो, म्हणजे क्विकली हा या वाक्यातील ॲडव्हर्ब आहे. पुढील वाक्य आहे शी सॅंग ब्युटिफुली म्हणजे ती गाणं गाते, पण कसं गाते तर ब्युटिफुली म्हणजेच सुंदर गाणं गाते. तर या ठिकाणी ब्युटिफुली हा ॲडव्हर्ब वापरलेला आहे. पुढील वाक्य आहे दे अराइव्ड येस्टरडे म्हणजे ते काल आले. तर ते कधी आले तर या ठिकाणी येस्टरडे म्हणजेच काल आले. तर येस्टरडे हा ॲडव्हर्ब या वाक्यात वापरलेला आहे. तर पुढील 6वा भाग आहे प्रिपोजिशन. तर प्रिपोजिशनची डेफिनेशन पाहूयात आपण. अ प्रिपोजिशन इज अ वर्ड that shows the relation between a noun or pronoun and another word in a sentence, or often indicates place, time, direction, manner or position. म्हणजे प्रिपोजिशन हा असा शब्द आहे की जो नाऊन आणि प्रोनाऊन किंवा एखाद्या वेगळ्या शब्दामधील रिलेशन म्हणजेच त्यांमधील संबंध दाखवतो. त्यासोबतच तो एखादे ठिकाण, काळ, दिशा, एखादी घडण्याची पद्धत किंवा स्थिती यासंबंधी देखील दर्शवितो. एक्झाम्पल पाहूयात. द बुक इज ऑन द टेबल. तर यामध्ये बुक टेबलवरती ठेवलेली आहे. तर या ठिकाणी ऑन हा प्रिपोजिशन वापरलेला आहे. शी लिव्ज इन मुंबई. ती मुंबईमध्ये राहते. तर ती कुठे राहते तर मुंबईमध्ये, म्हणून इन या शब्दाला प्रिपोजिशन म्हणले आहे. वी विल मीट ॲट 5 o'clock म्हणजेच आपण 5 वाजता भेटू. तर या ठिकाणी वेळ दर्शवलेली आहे, म्हणून ॲट हा शब्द या ठिकाणी प्रिपोजिशन म्हणून वापरलेला आहे. 7वा भाग आहे कंजंक्शन. तर कंजंक्शनची व्याख्या पाहूयात. अ कंजंक्शन इज अ वर्ड दॅट जॉईन्स वर्ड्स, phrases, clauses or sentences. It helps connect ideas and make sentence smoother and more meaningful. म्हणजे कंजंक्शन हा भाग शब्दांना किंवा म्हणींना किंवा वाक्यांना जोडण्यासाठी वापरला जातो. याच्या मदतीने आपण वाक्यांना अधिक सुरळीत व अर्थपूर्ण बनवू शकतो. याचे एक्झाम्पल पाहूयात. राहुल अँड प्रिया आर फ्रेंड्स म्हणजेच राहुल आणि प्रिया हे मित्र आहेत. तर राहुल व प्रिया यांमधील सहसंबंध दाखवण्यासाठी अँड हा शब्द वापरलेला आहे. तर अँड हे कंजंक्शन म्हणून काम करते. शी इज इंटेलिजंट येट हंबल म्हणजे ती हुशार आहे सोबत विनम्र आहे. तर या ठिकाणी इंटेलिजंट आणि विनम्र म्हणजेच हंबल यांमध्ये येट हा शब्द सहसंबंध दाखवतो, म्हणून येट हे या वाक्यातील कंजंक्शन आहे. पुढील वाक्य आहे वुड यू लाईक टी और कॉफी म्हणजे तुला टी किंवा कॉफी आवडते का. तर या ठिकाणी टी आणि कॉफी यांमधील सहसंबंध दाखवलेला आहे, म्हणून और हे कंजंक्शन म्हणून वापरले आहे. पुढील भाग आहे इंटरजेक्शन. इंटरजेक्शनची व्याख्या पाहूयात. An interjection is a word or phrase that express a sudden feeling, emotion, reaction or exclamation. It is often followed by an exclamation mark. म्हणजेच इंटरजेक्शन हा असा शब्द आहे की जो अचानक आलेल्या भावनांसाठी किंवा प्रतिक्रियांसाठी किंवा उद्गारांसाठी वापरला जातो. तर ते एक्सक्लेमेशन मार्क म्हणजेच
अशा स्वरूपाच्या चिन्हाद्वारे दर्शविले जाते. याचे उदाहरण पाहूयात. वाव, धिस पेंटिंग इज ब्युटिफुल. म्हणजेच वाव ही अचानक निघालेली एक भावना आहे. त्यामुळे त्यापुढे हे उद्गारवाचक चिन्ह दिलेले आहे. नेक्स्ट आहे हुर्रे, वी वॉन द मॅच. तर हुर्रे ही भावना निघालेली आहे. आउच, दॅट हर्ट माय फिंगर. म्हणजेच आउच हे इंटरजेक्शन आहे. तर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि यादव सर 5555 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.